नमस्कार. मी गौतमी गोदावरी, पुष्प 14वे. पहाटेची चांदणी उगवली होती. ब्रह्मगिरीच्या परिसरातील मानव समूह साखर झोपेत होता. गोदामाईचा शांत, स्वच्छ, शुद्ध प्रवाह अगदी आनंदाने मार्गक्रमणा करीत होता. आसपासच्या मानव समूहांचे गोदामाईवर खूप प्रेम होते. महर्षी गौतमांच्या कर्तृत्वाच्या आणि गोदामाईच्या आगमनाच्या खुणा अजून अगदी ताज्या होत्या. जो तो गोदामाईला जपत होता. अगदी तिचा प्रवाह ओलांडायचा असेल तरीही अगोदर तिचे जल नेत्रांना लावत असत आणि मग प्रवाहात पाय ठेवत असत. आणि ह्या प्रेमाने भारावलेली गोदामाई भूमातेला सुजलाम सुफलाम करीत होती. प्रभूंनी किती विश्वासाने आपल्याला ही जबाबदारी सोपवली असा विचार तिच्या मनात सुरू होता आणि तिचे लक्ष त्या चांदणीकडे गेले. ती चांदणी रोजच्या वेळेवर रोजच्याच जागेवर होती, पण आज ती विशेष रोखून पाहते असंच काहीसं गोदामाईला वाटले. ब्रह्मगिरीवर काही घडत तर नाहीये ना असा विचार माईच्या मनात तरळून गेला आणि आपोआपच तिचे मन एकाग्र होऊन आसमंताचा वेध घेऊ लागले. आणि पुढच्याच क्षणी उजव्या हाताच्या खडकाशी दंगामस्ती करीत एक छोटासा जलप्रपात गोदामाईच्या दिशेने झेपावत आला. आणि ज्याप्रमाणे बालकाला मातेच्या कुशीत जाण्याची आतुरता असते, त्या आतुरतेने तो जलप्रपात माईच्या कुशीत विसावला आणि माई आनंदाने हरखून गेली. त्या क्षणी तिला असे झाले की अरे, कुणीतरी मंगल वाद्य वाजवा, उत्सव साजरा करा. पहा पहा, आज ब्रह्मगिरीला आणखीन एक अपत्य झालंय. हा मंगल सोहळा पाहून पहाटेच्या चांदणीने तृप्त मनाने निरोप घेतला आणि आकाशाचा रंग बदलू लागला. पक्षीगण किलबिलाट करून मंगलवाद्य वाजवू लागले. गाई वासरांना दुग्धपान करण्यासाठी हबरू लागल्या आणि मानव उठून वासरांचे कासरे मोकळे करू लागला. वेळेच्या बंधनाला बांधील असलेले आदिदेव आकाशात अवतीर्ण झाले आणि काठाच्या बंधनाला बांधील असलेली गोदामाई मात्र काठाच्या कक्षा रुंदावून आनंदित झाली. इकडे सूर्यकिरणे गोदा दर्शनासाठी उत्सुक होती, तर तिकडे महिलांचा घोळका हातात घडे घेऊन गोदामाईकडे निघाला होता. प्रवाहाच्या डावीकडून महिला तिथे पोहोचल्या आणि समोरचे दृश्य पाहून हरखूनच गेल्या. प्रौढ महिलांनी तर तिथेच बसकण मारली आणि तरुण मुलींनी हातातील घडे तिथेच ठेवून वस्तीकडे धूम ठोकली. आता प्रौढ महिलांचे तर्ककुतर्क सुरू झाले. कोणी म्हणे वर्षा ऋतू नसताना हा जलप्रपात कसा आला, तर कुणी म्हणे आला खरा, पण कुठून येतोय. तर एकीची पुढची शंका, किती वेळ टिकेल कोण जाणे. एव्हाना उर्वरित महिला, पुरुष, मुले सर्वजण धावत गोदातीरी दाखल झाले आणि समोरचा सुंदर संगम सोहळा पाहतच राहिले. कुणी एक प्रौढ म्हणाला, ही बहुतेक एक छोटीशी नदी असावी. नदी कशी असेल? आता तर गौतम ऋषीही नाहीत किंवा कोणी कोणावर गोहत्येचे पातकही लावले नाही. समोरून आलेला एक निष्पाप प्रश्न. अरे वेड्यांनो, ब्रह्मगिरीच्या पलीकडे असे छोटे छोटे जलप्रपात आम्ही पाहिलेत, जे सागराच्या दिशेने झेपावत आहेत. एक समजदार आवाज. त्यापेक्षा असे करतो, आम्ही काही तरुण या प्रपाताच्या दिशेने जाऊन याचा शोध घेतो. एक तरुण नेतृत्व. आणि ही गोष्ट सर्वांनी मान्य केली. गोदेचे जलनेत्रांना लावून सर्वांनी जय गोदामाई अशी घोषणा दिली. तरुणांनी छोटेसे गोदापात्र ओलांडून नवीन आलेल्या जलधारेच्या दिशेने प्रस्थान केले. आता ते तरुण पुन्हा येईपर्यंत सर्वजण इथे थांबून काय करणार. त्यापेक्षा काहींनी म्हणजे वृद्धांनी आणि मुलांनी इथे थांबावे आणि उर्वरित मंडळींनी घरी जाऊन नित्यकर्म आटपून पुन्हा येथे यावे असे सर्वानुमते ठरले. निघणाऱ्यांनी पुन्हा एकदा तो संगम सोहळा डोळे भरून पाहिला आणि भराभर पावले उचलली पुन्हा लवकर येण्यासाठी. पुरुष वर्गाने पशुधन गोठ्यातून बाहेर काढले आणि लगेच गोदातीराची वाट धरली. आणि महिला वर्गाने झटपट पाकसिद्धी केली आणि शिदोरीचे गाठोडे बांधून त्यांच्या पाठोपाठ निघाल्या. मुले आणि वयस्कर तर तिथे होतेच. सूर्यदेव माथ्यांनी आले तरी तरुण मंडळींचा पत्ता नव्हता. यावरून वेगवेगळे तर्कवितर्क सुरू झाले. पण ही एक छोटीशी नदीच असावी असाच सर्वांचा सूर निघाला. पुढे मुलांना वयस्करांना खाऊ पिऊ घालण्याचा कार्यक्रमही पार पडला.
इतका वेळ अंगाभोवती घुटमळणाऱ्या सावल्या आता पूर्वेकडे सरकू लागल्या आणि एकच गलका ऐकू आला, हर हर गंगे हर गोदे. धावत येणाऱ्या तरुणांनी सरळ संगमात उडी घेतली. जलाने ओंजळी भरून भक्तिभावाने तीर्थप्राशन केले. आता काठावरची मंडळी वृत्तांत ऐकायला उतावीळ झालेली आणि इकडे यांचाच कौतुक सोहळा सुरू. शेवटी न राहून वयस्कर मंडळी खेकसली, आणि आम्हाला काही सांगता का नुसत्याच उड्या मारता. आता मात्र तरुण भानावर आले. झटकन काठावर येत एक तरुण म्हणाला, बाबा ही नदीच आहे. आणि कुठून आली माहितीये का? कुठून? समोरून एक आवाजात प्रश्न. महर्षी गौतमांच्या आश्रमाजवळील अश्वत्थ वृक्षाच्या बुंध्यातून, जिथे अहिल्यामाई शंभू महादेवाची पूजा करीत, अगदी त्याच जागेवरून. काय म्हणता? म्हणजे हा तर अहिल्यामाईचा आशीर्वादच म्हणायचा. एक वृद्ध आवाज, आणि हे सर्वांनाच वाटले. वास्तविक महर्षी गौतम आणि अहिल्यादेवींना या जगातून जाऊन कित्येक वर्ष लोटली होती, पण त्यांच्या कर्तृत्वाच्या कथा झिरपत या पिढीपासून पुढच्या पिढीकडे चालल्या होत्या. आता तरुणांमध्ये चर्चा सुरू झाली की या नदीचे नाव काय असावे. आणि वृद्धांनी विचार केला की जसे अहिल्यामाईंचे जीवन महर्षी गौतमांना समर्पित होते, तसेच या नदीने स्वतःला गौतमीच्या स्वाधीन केले. मग हिचे नाव अहिल्या का असू नये? आणि हा विचार क्षणार्धात सर्वांना पटला. आणि मग काय, जय अहिल्यामाई, जय गोदामाई, जय त्र्यंबकराज अशी गर्जना करीत सर्वांनी संगमतीर्थी उड्या घेतल्या. हा कौतुक सोहळा पाहून गोदामाई, अहिल्यामाई आनंदित होऊन गेल्या. आकाशात अवतीर्ण झाल्यापासून या सोहळ्याचे साक्षीदार असलेले भगवान आदित्यराज सुद्धा आनंदाने घरी निघाले. धन्यवाद.